की रे मेरे धमाल कॉमेडी फुल टाइम पास करा चकट फू फू भाई फू भाई फू भाई फू. नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू, तर तुमचा आमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच फू बाय फू नवरात्र स्पेशल. आज दसरा आहे, दसरा. पण शेवटपर्यंत हे वाजवायला काही मी शिकलेलो नाहीये. दसऱ्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तेव्हा टेन्शन रूपी रावणाला जाळण्यासाठी हास्य बाण घेऊन आमचे सगळे विनोदवीर सज्ज झालेले आहेत. सोनं घ्या, सोनं द्या आणि हसत राहा, असा सगळ्यांना मी संदेश देतोय आणि सुरुवात करतोय आजच्या लाफ्टर एक्सप्रेसला. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच इथे येतोय एक पोलीस ज्याच्या जाचाला कंटाळली आहे त्याची बायको. बघूयात तिची काय व्यथा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात भार्गवी चिरमुले आणि कुशल बद्रिके. सासरी येऊन वाट लागली, सासरी येऊन वाट लागली, रोज मार धाडी उठताला बसता मारी बुक्की, उठताला बसता मारी बुक्की. माझा नवरा येऊच दे आता. तो आला ना पोलीस स्टेशन मधनं की दाखवते त्याला. अलबेला आला आला जयरामाला, अलबेला आला आला जयरामाला. तुझ्या बापानं राम राम केला, आईनं बी सलाम केला. तुझ्या बापाची, नानाची, काकाची, मामाची इस्टेट पाहिजे मला. अलबेला आला आला जयरामाला, आला ला 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 ला. हे चल चल, आले 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 तर गरम गरम चहा करून आण चल. बाई काय झालं? तुला काय झालं? डोकं फिरलं यार माझं, डोकं फिरलं या. भूतानं झपाटलं यार मला, भूतानं धरलं या. हा लगीन झालं यान माझं, नशीब फुटलं या. हा डोकं फिरलं यान माझं, डोकं फिरलं या. अरे बापरे, अंगात आलं वाटतं. बाई, माझ्या बायकोच्या अंगात तू कोण आहेस? कोण आहेस तू? कोण आहे मी? कोण आहेस? कोण आहेस? कोण आहे मी? तेच विचारतोय, कोण आहेस तू? कोण आहे मी? अरे कोण आहेस? मी कोण आहे? हा कोण? मी कोण आहे? कोण आहेस तू? हा प्रश्न तुला कसा पडला? मला मी कोण आहे? हा कोण? पुढव्या काळतोंड्या मी कोण आहे? मुर्दा पशिवला तुझा मुर्द्या. कोण आहे मी? बोल. आई. आई माझी माझी आई. आई तर आई चालेल, मरू दे. आई आहे मी. आई 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 है आई. आई 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 आई. लेकिन तू क्यों आई है? आई फालतू विनोद मारू नको. नाही नाही नाही. हा मी वरून पाहिलंय. वरून किती मजले? वरून पाहिलंय. तू माझ्या सुनेला, माझ्या गोंडस, माझ्या प्रेमळ अशी कोपऱ्यात शांत बसलेली असते बघ. चकुली मंदुली सजिरी गजिरी चाकुली आई माझी सून. तिला खूप मारतोस. हा 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 आजपासून तिच्या अंगाला हात नाही लावायचा. असं कसं आई? आपला वंश कसा वाढणार? तू गेलीस, बाबा गेले, आता सगळी जबाबदारी माझ्यावर आहे आई. ई अगदीच तसं नाही म्हणते मी. म्हणजे तिला मारायचं नाही. नाही 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 मारणार आई, नाही मारणार. हा तिला दर महिन्याला साडी घेऊन द्यायची. खर्च किती होईल माझा आई? दागिने घेऊन द्यायचे. दागिने दागिने पण देणार आई? दे. सिनेमाला घेऊन जायचं. आई किती खर्च होतो का सिनेमा? फिरायला घेऊन जायचं. फिरायला जाईन जाईन कुठे? कुलू मनाली शिमला. मला नाही फालतू विनोद करायचं नाही. चला काय काय करणार? मी साडी घेऊन देणार, नंतर मी फिरायला घेऊन जाणार, सिनेमाला घेऊन जाणार, दागिने घेऊन देणार, सगळं सगळं करणार आई मी सगळं. पण आई मी काय म्हणतो, आता तू जा. हे मेल्या, माझी जायची केव्हापासून वाट बघतोयस? तुला माहितीये मी केवढा प्रवास करून आले. केवढा? स्वर्गातून. स्वर्गात? स्वर्गात असतेस तू आई? हो मी स्वर्गात असते. घेतलं तुला आतमध्ये? तिकडं मी नरकात गेले. नरकात. स्वर्गातून नरकात? अच्छा, थोडे दिवस ठेवून घेतलं मग हाकलून दिले.
तुझ्या बापाला भेटायला गेले होते. हा हा. बाबा स्वर्गात नाही आले तुझ्या बरोबर? हा, ते म्हणाले मी नरकातच राहतो. बरोबर आई, तुझ्याशिवाय नरकच त्यांना स्वर्ग वाटत असेल. ए फालतू विरोध मारायचं नाही नाही. नाही नाही. मग तू तिकडनं कुठे आलीस आई? मग मी पृथ्वीचा विजा घेतला. विजा? हा, मग मी आपल्या घरी गेले. हा बघतो तर आपल्या घराला कुलूप. हा ते भैयाला भाड्याने दिलायस ना रे. हो आई थोडस. मग तिकडनं मला कळलं की तू घर जावई म्हणून राहतोयस. हा, सुनेच्या घरात राहतो. हा, माझं खातो, माझी वीज वापरतो, माझ्या इकडे येऊन खातो. एरंडा मोठा वाढलाय. माझ्या बापाची, माझ्या मामाची, माझ्या काकाची, सगळ्यांची इस्टेट लुबाडून घेतली. हो की नाही? माझ्या सुनेच्या. सुन सुन सुन. हा मी तुझी सुन. हा, सुनेच्या सुनेच्या सुनेच्या. कळलं आता कळलं. एवढं सगळं केलंय. हा, हा, हा. लांबचा प्रवास झालाय. हो, हो, हो. आता नाचून दाखव. काय? नाचून दाखव की नाही? आई नाच. दिली आरोळी सायंकाळी, अरे दिली आरोळी सायंकाळी. काळीज या पाटल माझं, काळीज या पाटल माझ्या हरणीला कारभारणीला उतान झपाटल. माझ्या हरणीला कारभारणीला उतान झपाटल. उतान झपाटल, उतान झपाटल. छान 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 छान. वा, आईला आवडलं गाणं. छान छान. छान नाही मेल्या. छान चहा. हा, चहा? हा, हा. बरं बरं, आणतो आणतो आई, आणतो चहा आणतो. Yes! आज मी जे ठरवलं होतं ते सगळं झालंय. माझा नवरा चांगला वटणीवर आलाय. मला फार आवडलाय. काय झालंय सांगू का? माझ्या नवऱ्यानं सोडलंय मारणं, देव मला पावलाय ग. माझ्या नवऱ्यानं सोडलंय मारणं, देव मला पावलाय ग. देव पावलाय, देव माझं मल्हारी. देव पावलाय, देव माझं मल्हारी. देव पावलाय, देव. अगं माझ्या सुनबाईच्या अंगात आलीस काय ग कैदासने? अगं गाव भावाने. अहो, पण कोण आहात तुम्ही? मी तुझा नवरा. वरतून मला फसवून माझ्या सुनबाईच्या अंगात गेलीस काय? मामांजी, मामांजी नमस्कार करते. मामांजी नमस्कार करते. काय केलंस? अहो काय नाही हो, तुमचा मुलगा मला खूप मारतो म्हणून जरा अंगात याचं नाटक केलं इतकंच. हो का? मी पण नाटकच करत होतो. हा, तुझ्या माला कुणी फाईल तो आयडिया दिली तुला? हा, मला ना त्या रेणुकाताईंनी सांगितलंय असं करायला. हो का? तुला ज्या रेणुकाताईंनी सांगितलं ना, तिचा नवरा दोस्त आहे आपला. त्यानं मला फोन करून आयडिया दिली. तो म्हणाला तुझ्या बायकोनं जो नुकता वापरला की नाही, तोच नुकता तू पण वापर. तुम्हाला नुकता म्हणजे काय कळलं? म्हणजे काय? त्यांच्या नवऱ्याचं नाव काय हो? आशुतोष राणा. हो, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. हा, शहाजहानला ताजमहाल बांधायचा आहे म्हणून तो पुण्यामध्ये शोधतोय जागा. आता बघूयात पुणेकर त्याला काय काय सल्ला देतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अंशुमन विचारे आणि आनंद अभ्यंकर. श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी. श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी. बामण हरी हो नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी. हो आदब आमलाजा होशियार, मुगल सल्तनत के शहंशाह बादशाह शाहजहान पधार रहे हैं. अरे आम्ही पुण्यात आलो तरी आमच्याकडे कोण कुत्र सुद्धा बघत नाहीये. आम्ही सेवकांना सांगितलं होतं की आमच्या ताजमहालासाठी जागा आम्ही स्वतः जातीने बघणार, पण इथे पुण्यात आम्हाला हिंग लावून कोण विचारत नाहीये. आम्ही इथे हिंग विकत नाही. ये कौन बोल रहा है? अरे ही जागा ताजमहालासाठी योग्य आहे. त्या घरातच त्याचा मालक राहत असावा. बघूया. ये तो बंद है. खड 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 खड.
अरे पोस्टमॅन, खिडकीतून पत्र टाकू नको, ते आमटीत पडेल आणि आमटीची चव बिघडेल. गुस्ताख आदमी हमें पोस्टमैन बुला रहा है. खड़ 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 खड़. अरे 4 वाजल्यानंतर या, मी घरात नाहीये. अरे हा स्वतःच घरातून सांगतोय 4 वाजल्यानंतर या, दरवाजा खोलो. आमचा कुत्रा खूप जोरात चावतो, नंतर मला दोष देऊ नका. हमें कुत्ते का डर दिखाते हो. अरे हम बादशाह है. शहा तुम बाद में आओ. हल्ली गुजराती लोकांचा सुळसुळाट फार वाढलाय पुण्यात. अरे हम बादशाह शाहजहां. शहा तुम जहां से आए वहां से चले जाओ, मेरे डोके को कलही मत दो. गुस्ताख आदमी, दरवाजा खोलो नहीं तो तोड़ दिया जाएगा. काय कटकट आहे काय काय हा? पाटी वाचली नाही का तुम्ही? 1 ते 4 पाहुण्यांचाही अपमान केला जाईल. फेरीवाल्यांना तर आम्ही उभंही करत नाही, हकलून देतो. आदमी हमें फेरी वाला बोल रहा है. बापरे, हा हिंदी बोलतोय म्हणजे भैया असणार. पाणीपुरीची गाडी टाकायची की काय? पाणीपुरी की गाडी डालने का नाही बोलताय मैं. लाहौल विला कुवत. लाहोर वाया कुवेत, तिथपासून गाड्या लागतात तुमच्या. अरे हम बादशाह है बादशाह. हे बघ, तुझं नाव बादशाह असू दे नाही तर शहाजहां, शेवटी विकणार काय? पाणीपुरीच ना. अरे हम बादशाह है. हमारे बेगम के लिए हम ताजमहल बांधना चाहते हैं इस जगह पे. अरे ए बिंडोक, तुम्हाला बोलवतोय. तुलाच म्हणतोय. अरे बिंडोक माणसा, आम्ही पुणेकर माणसं देखील वाडे विकून 1 बेडरूम हॉल किचन मध्ये राहायला जातोय, आणि तू ताजमहल कशाला बांधतोयस इथे? आमच्या बेगमला खुश करण्यासाठी. तात्या, तुम्हाला बोलवतोय. तुलाच म्हणतोय. अरे तात्या, बायकोला खुश करायचं असेल तर ताजमहल कशाला हवा? शनिवार वाड्यावर घेऊन जा, 4 भिंती दाखव, भेळपुरी खाऊ घाल, बायको खुश होऊन जाईल. नाही. बरं मग सारसबागेत घेऊन जा, गणपतीचं दर्शन कर, तळ्याकाठी बस, पावभाजीचे स्टॉल लागतात ते खा, बायको खुश होऊन जाईल. नाही. पर्वतीवर जा, अख्खं पुणे दिसतं, बायको खुश होऊन जाईल. नाही. पुणेकर नसून किती हट्टी आहे हा. सिंहगडावर जा, पिठलं भाकरी खा, बायको खुश होऊन जाईल. नाही नाही नाही. मग आता लकडी पुलावर जा आणि मुळा मुठामध्ये उडी मारा. आदमी हम बादशाह है बादशाह. तेवढेच पर्याय आहेत माझ्याकडे. माझ्याकडचे पर्याय संपले, तुला वाटेल ते कर. अरे अरे हम बादशाह है, मला इथे ताजमहल बांधायचा आहे. काय उपयोग आहे तो ताजमहल बांधून? तू म्हातारा होणार, तुझी बायको म्हातारी होणार, तुझा तो मुलगा, काय त्याचं नाव? औरंगजेब. तो बिंडोक होणार, मवाली होणार. नंतर विचार, वाया जाणार, फुकट जाणार. आता विचार क्यों? अरे बाप जर जन्मभर आईचं स्मारक बांधत बसला तर त्या मुलाकडे लक्ष कोण देणार? मग तो वाया नाही का जाणार? हा, तुझी बायको मरणार, तू म्हातारा होणार, तो मुलगा वाया जाणार. तो वाया गेला म्हणून तुला पुढे घरात ठेवणार नाही, तर कोंडून ठेवेल, तुझा छळ करेल. उपयोग काय ताजमहल बांधून? अल्लाह, तब मैं क्या करूं? मला एक सांग, समज तू इथे ताजमहल बांधला. मैं जरूर बांधूंगा. नाही, मी तुला बांधू देणार नाही, तरी पण म्हणतो, समज तू बांधला तरी बघणार कोण? 4-5 जण येणार, फोटो बिटो काढणार, त्याच्यावर टीका होणार, चर्चासत्र होणार. आजकालचे लैला मजनू, तुषार लव्ज स्वाती असं काहीतरी बदाम बिदाम काढून बाण काढतील. त्याच्या पलीकडे काही होणार नाही. अल्लाह, तो अब मैं क्या करूं? मी तुला एक सल्ला देऊ का? एवढा बक्कळ पैसा आहे तुझ्याकडे. अरे तो तू फिक्स डिपॉझिट मध्ये ठेव, म्युच्युअल फंडात गुंतव. शेअर्स घेऊ नको. क्यों? शेअर्स वधारले तर तुझा औरंगजेब तुला शेअर देणार नाही. हल्ली मी हे शेअर करत नाही, तरी पण तुला सांगतो, जागा लो और उसको बेचो. जागा लो बेचो. हाँ, अरे बक्कड़ पैसा मिलता है और 1 बेडरूम हॉल किचन में पुणे में ऐश करने का. अच्छा, तो मुझे बताओ पुणे में ऐश कैसे किया जाता है? बहुत अच्छा बात है. देखो कैसा है, सुबह सुबह उठने का और पर्वती चढ़ने का. अच्छा. फिर व्यायाम करने का, घर आने का, चाय वाय पी के अंघोळ करके देव पूजा करने का. फिर दोपहर होता है ना, तो दोपहर को जेवने का, वरण भात भाजी पोळी लिंबू तूप, आणि मग वामकुक्षी. मतलब 1 से 4. 1 ते 4 वामकुक्षी करायची. 4 वाजता फक्कडसा आल्याचा चहा प्यायचा, मित्रांबरोबर टवाळक्या करायच्या, गप्पा मारायच्या, चर्चा करायच्या, टीका करायच्या. म्हणजे मग रात्र होतेच. रात्र झाली की मद्यप्राशन करायचं. मदिरा तू पितोस ना? बहुत भरपूर पिऊ नकोस, प्रकृतीला झेपेल तेवढीच पी. मस्तपैकी 1.5-2 पेग मदिरा प्यायची आणि 5-6 जणांमध्ये मिळून 1 सिगरेट ओढायची. अशी ऐश करायची. फिर
फिर ना, तू पुण्यात कुठेही फिर. अरे फिर मतलब आगे. हा, आगे बोले तो महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जायचं. एक बार ही क्यों? अरे हीच तर पुणेकरांची खरी ओळख आहे. नाही तर तुझी ओळख पुसली जाईल ना. पुण्यात एकदा तरी महिन्यातनं हॉटेलमध्ये जायचं. मी तुला सांगू, मासेमारी हॉटेलमध्ये जा. अप्रतिम उत्कृष्ट मासे मिळतात. ते रेमटाव तुझ्या खिशाला पण परवडेल. लेकिन तुम तो पुणेकर ब्राह्मण हो, तुम मासा खाते हो. तेच सांगतोय मी तुला. जिथे दर्जेदार आणि उत्कृष्ट मिळतं तिथेच आम्ही जातो. ठीक है, तो मैं भी जाता हूँ मासेमारी में. निघ. इकडे. क्या हुआ? ते ताजमहल बिजमहल बांधू नको जाता. नहीं बांधूंगा. आज मला कळलं खरं आयुष्य कसं असतं ते. कळलं ना? हो. मग आता 1 ते 4 मला त्रास द्यायचा नाही. लेकिन हम तो बादशाह है. हुकुम के तामिळनाडू की जाय. तामिळनाडू? चल रे बाबा, नष्टो. तर ते दोघे गेलेत पुण्यातल्या मासेमारीमध्ये मस्त खायला. मी पण जातो, जरा एखादा पापलेट बिपलेट खाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही काय एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फू बाय फू नवरात्री स्पेशल. ह्याच्या पुढे आमचं बोलणं चोरून ऐकायचं नाही. अहो वहिनी, अहो वहिनी. बस नाश्त्यात भूकंप व्हायचा. तर मला पोरग झालं तर तुम्ही कशा पाहिजे जेलमध्ये जाल? घेणं वाटण्याचं बियाणं. हे तर फुटाणं हाय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय फू बाय फू नवरात्री स्पेशल. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. पण आता इथे येतोय कवी जो फक्त शेजारणीलाच बघतोय. नाही, गैरसमज करून घेऊ नका. शेजारच्यांच्या घरातली वाक्य घेऊन तो कविता करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन आणि आरती सोळंकी. काय करू? हा स्टोप पेटत नाहीये. फेकूनच देते. नको, नवीन आहे. पेटू दे, पेटू दे, पेटू दे. हे पेटू दे, पेटू दे, पेटू दे. या जगाला काय वाटायचं ते वाटून दे. हे वाटून दे, वाटून. बस एवढंच बसले. बस किती वाजवणं. बस आला आमचा शेजारचा पकाव कवी आला. काय करू कळत नाहीये. आता बंड्याला मी पाणी कसं तापवून देणार? पेटवून द्या पाणी सारे, पेटवून द्या पाणी सारे. आग गिळून घ्या. नाही जमले काही बाही, नाही जमले काही बाही, तर आंघोळीची गोळी घ्या. आमचं बोलणं चोरून ऐकता, त्याच्यावर कविता करता. ह्याच्या पुढे आमचं बोलणं चोरून ऐकायचं नाही. अहो वहिनी, अहो वहिनी. बस नाश्त्यात भूकंप व्हायचा. अहो वहिनी, करू नका त्रागा. माझं जरा ऐकून घ्या. नाही लागत तुमचं बोलणं ऐकायला, ते आपसुकच येतं ऐकायला. वा 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 वा. काय मस्त कविता केली आमच्या बोलण्यावर ने. चला रॉयल्टी काढा. कसली? नाहीतर खेचीन. खेचीन. हात इथेच राहू देत ना. फालतू जोक करू नका. मग खेचेल काय? कॉपीराइट ऍक्ट खाली खेचेन कोर्टात. वहिनी, वहिनी करू नका उगाच आरोप पुराव्या अभावी. मी आहे नव्या युगाचा, नव्या जगाचा नवकवी. झाली कविता. काय किती मला वेळ? वाटलं अजून तुम्ही. नाही. हे बघ, तू नवा कवी आस नाहीतर बीप आस. कोणस? बीप बीप. खरं तर मला शिवीच द्यायची होती, आ? पण मी बीप वापरला. का? काय आहे, सीन मध्ये शिव्या दिल्या ना की सीनला ना सेन्सरची कात्री लागते. हा. मग उगाच वांदे नको ना आपल्या स्किटचे. हा, शिव्याच्या ऐवजी बीप. म्हणून बीप. बस. अरे बीप. अरे
तुझ्या बिपाच्या बीप अरे बीप 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 वहिनी बास बास किती शिव्या द्याल घरी कोणी बाप बीप आहे की नाही माझ्या बापाला शिवी देतात नाही वहिनी काय वहिनी नाही इथे इथे शिवी नव्हती हे अशी बोलण्याची पद्धत असते हा? टाप टिप तसं बाप बीप ताप टीप हे ठीक आहे पण बाप बीप म्हणजे बा वहिनी हा? वहिनी पण तू मला आश्चर्य वाटतंय तुम्हाला सेन्सॉर कॉपीराईट हे सगळे शब्द माहितीयेत मग वा तुम्ही एवढे शेजारी बोंबलता ना फोनवर सेन्सॉरला पाठवा कॉपीराईट घ्या ह्याला दाद द्या ह्याला प्रोत्साहन द्या असे भिका मागतात तुम्ही मानधन मिळतं का तुम्हाला मानधन वहिनी तुम्ही एका कवीच्या वरमावर बोट ठेवताय मी तुमच्या कशावरही बोट ठेवलेलं नाहीये अहो त्या कृतीला सुद्धा बीप लावा हो साधं बेलवर जरी बोट ठेवलं ना तुमच्या हा? तरी तुम्ही बोंबला देतात डिस्टर्ब केला म्हणून येस येस आय गॉट द पॉइंट येस काय? म्हणजे तुम्ही पण माझं बोलणं चोरून ऐकता आ? मी सुद्धा तुम्हाला खेचीन नवरा घरी नसताना तुम्ही खेचेन म्हणाल अशी वार्ता करता तुम्ही खेचेन अगं बाई खरंच खेचणार मनात आणलं तरी शक्य आहे का ते नाही काढा नाही कॉपीराईट काढा अहो, काहीतरी काय हो नाही मी खेचीन म्हणजे कोर्टात खेचीन असं म्हणतोय तुम्हाला कोर्टात खेचेन हो. तुमच्या कविता संग्रहांचा ना सातबाराच काढते ह्या अशा गोष्टींचा सुद्धा सातबारा निघतो सातबारा काय पोस्टमॉर्टम पण करेन करा करा माझ्या कविता संग्रहांचं प्रकाशन होत नाहीये पोस्टमॉर्टम तरी करा हो ना, आनंद झाला ना? आनंद. तुम्हाला पुरस्कार मिळाला परवा हो. कविता संग्रहाचा हो नाव काय म्हणाला इकडे येऊ का नको लाजतोय मी लाजतोय लाजायला काय झालं थोबाड फोडेन ओ काय थोबड काय फोडताय मी शेजारी आहे तुम्ही आत्ताच म्हटलात ना नाव काय म्हणालात तसं नाही हो. कविता संग्रहाचं नाव काय म्हणालात कविता संग्रहाचं नाव हा उसवले धागे जीवनाचे टीप घाल त्याला कसं सुचलं तुम्हाला हे नाव सुचलं अं? सुचलं हा? ही प्रतिभा आहे माझी प्रतिभा अरे बीप लाटणं घालीन कमरेत काय म्हणाला लाटणं घालीन कमरेत क्या बात आहे आ? हे नाव पण चांगलं आहे पुढच्या कविता संग्रहाचं नाव लाटणं घालेन कमरेत पहिल्या कवितेचं सांगा हो माझ्या बंडूची चड्डी उसवली हो. त्याला म्हटलं उसवले धागे चड्डीचे टीप घाल त्याला एवढं ऐकून तुम्ही चड्डी घालली वाक्यातली आणि त्याच्याऐवजी जीवन टाकलं आणि त्याचं नाव केलं उसवले धागे जीवनाचे टीप घाल त्याला योगा योगो योगा योग योगा योगा दिवाळी अंकात तुमची कविता आली त्याचं नाव काय आ? त्याचं नाव काय सांगा नाव नाव काय त्याचं कुठली कविता मुरलेली तोंबी काय तुरलेली मोंबी काय मुरकरचे बोलते हे तुम्ही रागाने बघू नका मला सुचत नाही नाव मीच लिहिलंय हा. हा हा हा. तुंबलेली मोरी त्याला झुंबर आणा छान आहे पण कसं सुचलं आमची मोरी तुंबली होती ह्यांना म्हटलं तुंबल्या मोरी प्लंबर आणा तिकडे तुम्ही झुंबर घातला तुंबलेले मोरी झुंबर आणा हा? योगा योग हिदी योगा योग तुमच्या मायावरती सगळी पुस्तकं काढा का अशी उघडलीत ना हा. तरी आमच्या संसाराचं अख्खं चित्र दिसेल हो. बापरे मी जेव्हा पहिली नवी नवरी म्हणून घरात आले होते आई ग आई ग नाही चौकट तुटली होती त्यावेळेला ना त्याच्यावर पण तुमचं लक्ष हा. कुठली कविता केली होती कुठली पहिली रात्र ती माझी होती नाही रात्र तुमची होती निरीक्षण आमचं होतं त्याच्यावर पण तुमचा डोळा नाही डोळा नाही फक्त कान होता काय
जेवढं ऐकायला आलं तेवढीच कविता लिहिली. असली कविता लिहिता तुम्ही असली? हो हा? हो. त्यानंतर काय? त्यानंतर काय? बंधू झाला. अरे वा, कॉंग्रॅट्स. किती पाऊंडाचा? 12 पाऊंडाचं. 12 पाऊंडाचा. बापरे, मग त्रास झाला असेल ना फार? एवढा त्रास केवढा झालाय. त्रास झाला? त्रास होतोय ना, तुमचा होतोय त्रास तुमचा. तो बिचारा आला, हो. त्याच्या रडण्यावर तुम्ही रडरड गाणी बडबड गाणी हा बाल कविता संग्रह काढला. योगायोग योगायोग, हा योगायोग आहे. नाही, मी नाही लिहिणार कविता. बस थांबूत आता. हा, आता मी कविता लिहिणार. हा? धरलेला कवी, बदलेली कविता, तुडवलेल्या कविता, फाटलेला सदरा, बनियान दुसरा. चला 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 चला, लवकर त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. वहिनी वहिनी, मला माफ करा. वहिनी सोडा, मला सोडा. वहिनी मला सोडा. मी नाही परत कविता करणार. मी नाही कविता करणार परत नाही कविता करणार. कसा आला वटणीवर? हो, आलो वाटणीवर. पण थँक्यू वहिनी, थँक्यू. मी आता नाहीतरी कविता करणं सोडूनच देणार होतो आणि आता कथा लिहायला घेणार आहे. अचानक पडलेल्या वहिनी, अचानक उठलेल्या वहिनी, कपाळ लावले हात वहिनी, आव असलेल्या वहिनी, गणित गात्र वहिनी, बस किट थांबवलेल्या वहिनी. वा 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 वा, धमाल धमाल धमाल, मस्त मजा आलेली आहे. तुषार, टिपरे आहेत ह्या, कधीतरी ते वाजवायला पण मला शिकव. बघतो मी आणि इनोव्हेटिव्ह काही नवीन नवीन करता येतंय का ह्याच्या बरोबर. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फू बाय फू नवरात्री स्पेशल. मला 7वा महिना हाय आणि अच्छा, हा तुमचा प्रॉब्लेम आहे का? हाय हाय, मला ना फोटो काढायचा हाय. काय काढायचंय? फोटो. फोटो स्टुडिओ आहे का हा? फोटो स्टुडिओ आहे हा? काय कॅमेरा वेबकॅम आहे का हा? ह्या सोसायटीतल्या पुरुषांना एकत्र घेऊन तरुण सोडा की, घेऊन सोडा की. सकाळच्या पिठात असतो लुंगी नेसून. माझा नवरा लुंगी नेसेल तर पोंगी वाजेल. तुझ्या बापाचं काय गेलं म्हणते मी. मला लुंगी सोडा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय फू बाय फू नवरात्री स्पेशल. सोनोग्राफीवर जरी कायद्यानं बंदी असली ना, तरी बऱ्याच बायकांना प्रश्न पडलेला असतो. आतमध्ये काय आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, म्हणून तपासणी करायला जातात. नाही, ते हळूहळू चाललेलंच असतं बाहेर. पण म्हणून मी ठरवलं याच्यावरती काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. म्हणून त्या बाईला आम्ही पाठवलंय आमच्या फू बाय फू मधल्या एका डॉक्टराकडे. बघूयात मग आमचा फू बाय फू मधला डॉक्टर तिला काय धडा शिकवतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात समीर चौगुले आणि श्रद्धा केतकर. बाळ माझ्या पोटात, मी दवाखान्यात, सांग माझ्या कानात, मुलगा की मुलगी. बाळ माझ्या पोटात, मी दवाखान्यात, सांग माझ्या कानात, मुलगा की मुलगी. दवा दवा ए दवा मुझसे दवा ले, दवा दवा ए दवा मुझसे दवा ले, शुक्ले पे दवा ले, सर्दी पे दवा ले, मुझसे दवा ले, डॉक्टर से दवा ले, मुझसे दवा ले, डॉक्टर से दवा ले. नमस्कार. काय हे डॉक्टर, कधीपासून वाट बघतीये मी तुमची. ते काय झाले, मला जरा उशीर झाला. मी माझ्या बायकोला तपासत होतो. का, काय झालं त्यांना? नाही, त्यांना काही झालं नाही हो. दवाखान्यात पेशंट कमी असले की मी माझ्या बायकोला तपासतो. असं. तेवढीच माझी प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अच्छा. आता मी माझ्या बायकोवर ऑपरेशनची सुद्धा प्रॅक्टिस करणार आहे. कसलं ऑपरेशन? बायपास ऑपरेशन. हा, म्हणजे ऑपरेशन केल्यावर बायपास होते? हा. हा, मग मी माझी पोरगी आहे ना 10वीत, तिला पण तुमच्याकडे घेऊन येते. का? म्हणजे तुम्ही तिचं पण ऑपरेशन करून टाका ना, म्हणजे होऊन जाऊ दे एकदाची माझी बायपास. हो, कसले फालतू जोक मारताय तुम्ही. का? मला सांगा तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मला 7वा महिना हाय आणि अच्छा, हा तुमचा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, मला ना फोटो काढायचा हाय. काय काढायचंय? फोटो. फोटो स्टुडिओ आहे का हा?
फोटो स्टुडिओ आहे हा? काय कॅमेरा वेबकॅम आहे का हा? हाय वेबकॅम आहे का हा? अरे MD झालेला डॉक्टर आहे मी, तुम्ही फोटो काढायला आलात माझ्याकडे? आव तो फोटो नव, ते पोटामध्ये ते अरे पोरगा. हा, माझा सरळ सांगा ना, झेरॉक्स काढायचे. आव डॉक्टर, झेरॉक्स नाही हो, मग? ते काय ते म्हणतात त्याला, हा सोनियाग्राफी. परत एकदा बोला. सोनियाग्राफी. खूपच छान तुम्ही बोलता. अहो सोनोग्राफी म्हणतात त्याला. हा तेच ते काय ते हा. सांगा ना डॉक्टर, ते सोनोग्राफी करा आणि सांगा मला पोरगा हाय का पोरगी. हळू बोला ना, हळू बोला. तुम्हाला सोनोग्राफी करून मला काय जेलमध्ये टाकायचंय का? तुमचा काय संबंध? म्हणजे? तुमचा काय संबंध? आता मला पोरग झालं तर तुम्ही कशा पाहिजे जेलमध्ये जाल? घेणं देणं वाटाण्याचं बियाणं. काय हे तर फुटाणं हाय. हे बघा बाई, हा. मी सोनोग्राफी करेन, पण हा. मी अजिबात सांगणार नाही मुलगा आहे का मुलगी. नका सांगू. मी ते डॉक्टर साबळे आहेत ना, त्यांच्याकडनं करून घे. डॉक्टर साबळे? वय त्यांचा दवाखाना रोज बंद असतो. मी तसं ऐकलंय त्यांनी अभिनयाचं दुकान उघडलंय म्हणून. ते डॉक्टर साबळे नवत हो, मग? ते तुमच्या शेजारी दवाखाना आहे ना, दात पुढं असलेले ते साबळे डॉक्टर. ते होय? हा, ते सांगतात. आणि त्यांच्या समोर तो दवाखाना आहे ते बुटक जाड, ते पण सांगतात. ते सगळे सांगतात होय? समजे सांगतात. मुलगा आहे का मुलगी सगळं सांगतात. वय चला मी पण सांगतो. चला कुणीतरी येणार ग, कुणीतरी येणार ग. सांगा. बोला ना. ते कानाला लावताय ना आधी. डॉक्टर कोण आहे? मला जास्त कळतं. सॉरी. लेक लाडकी या घरची, अरे माझ्या कर्म परत पोरगीच आहे का काय? मैं हूँ मर्द टांगे वाला. म्हणजे पोरगा? मेरे अंगन में तुम्हारा क्या काम है? म्हणजे मधलं? अहो काय चाललंय तुमचं? चेकिंग करताना मी गाणी ऐकायची सवय आहे मला. हे बघा, मी निदान करत असताना निदान माझ्या गाण्यावर तरी दुर्लक्ष करा. सॉरी. झाली. सांगा ना लवकर, पोरगी नाही ना? मुलगी असेल तर काय अडचण आहे? हा आधीच आम्हाला 2 पोरी आहेत, त्यात आणखीन हा खर्च. खर्च? वय म्हणजे मुलगी झाली की खर्च होतो, वय मुलगा झाला की खर्च होत नाही? नाही. बाई मला सांगा, मुलगी खाते, हा मुलगा पण खातो. वय मुलगी पिते, नाही. मुलगा पितो. हा? मुलगी ओढते, नाही. मुलगा ओढतो. हा? मुलगी गुटखा खाते, नाही. मुलगा खातो. हा? आता मला सांगा, खर्च कुणाचा जास्त? पोराचा. मग हा डॉक्टर, हा. आणखीन एक फरक आहे. हा. पोरगी हे असे लांब केस वाढवते आणि पोराचं छप्पर उडत. हा मग मला सांगा डॉक्टर, शॅम्पूचा जादाचा खर्च कुणाचा, पोराचा का पोरीचा? पोरीचा. हा. आणि शिवाय पोरीचं लगीन करायचं म्हटल्यावर हुंडा द्यायला लागतो का नाही? तुमचा नवरा पोलीस आहे ना? होय. तो पोलीस स्टेशनात कसाबचे कपडे धुतो का हो? हो. अहो मग पोलीस कसा देईल हुंडा? कायद्याने चालणार आहे का ते? ते जाऊ दे डॉक्टर समद, मला तुम्ही सांगा आधी, पोरगा हाय का पोरगी? हे बघा, तुम्हाला असं का नाही वाटत तुमच्या पोटी सानिया मिर्झा जन्माला येते? त्या सानिया मिर्झानं काय दिवे लावले? काय? त्या पाकिस्तानच्या शोएब मलिकशीत लगीन केलं ना? तुम्हाला ना फक्त बायकांना लग्नावर लक्ष. मला सांगा, तर सानिया मिर्झाने क्रिकेटमध्ये केवढं कार्य केलेलं आहे? पर ती तर टेनिस खेळते ना, टेनिस. कोण? सानिया मिर्झा. असं आहे का? हा. तिने लग्न कुणाशी केलं? शोएब मलिक. तो काय खेळतो? क्रिकेट. मग झालं की नाही त्याचं कार्य क्रिकेटमध्ये? हा ते जाऊ दे डॉक्टर समद, मला आधी तुम्ही स्पष्ट सांगा एकदाच, पोरगा हाय का पोरगी? हे बघा, ते काही मला सांगता येणार नाही. तुमचं मशीन बिघडलं असेल तर ऑइलिंग करून द्या. ओ बाई, तुमचा मेंदू बिघडलाय, हो. सडलाय तुमचा मेंदू. काय बोलताय? काय बोलताय काय? तुमच्या नवऱ्याला जाऊन सांगा की तुमच्या पोटी एक षंड जन्माला येणार आहे म्हणून. तुझा मुर्दा पशिवला तुझा. ओ काय बाई. जिभेला हाड आहे का काय तुझ्या? ओ बाई, शांत व्हा जरा. ओ बाई, तुम्ही स्वतः बाई आहात ना, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पोटी स्त्री जन्माला येऊ नये म्हणून? आणि तुम्हाला काय वाटतं, ही जी टेस्ट करतात ती तुम्हीच फक्त करता?
अहो ते छोटं बाळ आहे ना तुमच्या पोटातलं, ते सुद्धा तुमची टेस्ट करतं की तुम्ही आई बाप आहात की कसाई. बाई तुम्ही मला सांगा, तुमच्या जन्माच्या आधी जर तुमच्या आई वडिलांनी ही टेस्ट केली असती तर तुमचा जन्म झाला असता? असं म्हणतात की आनंद एखादी वस्तू घेण्यामध्ये नसून एखादी वस्तू दान करण्यामध्ये. समाजातल्या अशाच गरीब व्यक्तींसाठी एक संस्था कार्य करते जिचं नाव आहे जॉय ऑफ गिव्हिंग. आपल्याकडची कोणतीही वस्तू आपण या संस्थेकडे दान करू शकतो आणि जेणेकरून या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आपण आनंद फुलवू शकतो. तेव्हा साजरा करूयात 2 ते 8 ऑक्टोबर या दरम्यान जॉय ऑफ गिव्हिंग आठवडा. अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा joyofgivingweek.org या वेबसाईटवर. आणि आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फू बाय फू नवरात्री स्पेशल. सगळं डायरेक्ट अंगावर येऊन पडलं माझ्या. काय आता धुण म्हणते मी. होतील बरे, कशाला काळजी करताय? होतील नाही तर काय, चांगले चोळून चोळून लावते की काय पायाला तेल. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय फू बाय फू नवरात्री स्पेशल. शेजारी म्हटले की त्यांच्यामध्ये गोडी गुलाबी आली, भांडणं आले, वाद पण आले. तर अशाच 2 सख्या शेजारीणी आता इथे येणार आहेत. बघूयात त्यांच्यामध्ये काय वाद चाललेत की गप्पा चाललेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे आणि किशोरी अंबिये. धू बाई धू लुगड धू, तुझं झालं धून आता माझं धू ग माझं धू. एक झालं धून आता दुसरं धू, एक झालं धून आता दुसरं धू. घासून चोळून साबण लावू धू बाई साबण लावू धू. धू बाई धू लुगड धू, तुझं झालं धून आता माझं धू ग माझं धू. भानुप्रिया अय्यो लक्ष्मी छाया, भानुप्रिया अय्यो लक्ष्मी छाया, भानुप्रिया अय्यो. लई दिवसांनी धुताना दिसताय की हो. काय लुगडं म्हणते मी. सासूबाई गेल्या ना. सासूबाई गेल्या. लई चांगली बाई, रोज आणून द्यायची बघा. काय वाटी बरं साखर. अहो गेल्या म्हणजे वर नाही गेल्या. मग तुम्ही धुवा लुगडं लुगडं. अय्यो सांगून सोडा की नीट. मला वाटलं वर गेल्या म्हणजे गेल्या. अहो तेवढं कुठलं नशीब, तुम्ही खूप दिवसांनी कपडे धुताना दिसताय. काय करणार, आमच्या नवऱ्याच्या कमरेत भरली की हो लचक, म्हणून आमच्या अंगावर येऊन पडलं. काय धुण म्हणते मी. काय करणार, माझा नवरा लई हौशी. हो शिडीवर चढून बसला ओढत की हो. काय बिडी म्हणते मी. म्हणजे फरशीवरनं सटकली शिडी, हातात बिडी, खाली पडला गडी. अय्यो अय्यो अय्यो, तू गडी म्हणते माझ्या नवऱ्याला. गडी 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 म्हणजे मिस्टर नवरा. अय्यो नवरा असा सुजला पाय, सगळं डायरेक्ट अंगावर येऊन पडलं माझ्या. काय आता धुण म्हणते मी. होतील बरे, कशाला काळजी करताय? होतील नाही तर काय, चांगले चोळून चोळून लावते की काय पायाला तेल. पण तुमची सासू भांडून वगैरे गेली वाटतं गावाकडं. अहो भांडून कसली, सकाळी कपडे पिळायची, संध्याकाळी मला पिळायची. अय्यो तुमच्या अंगात एवढं असेल असं वाटलं नव्हतं मला. काय पाणी म्हणते मी. पाण्यावरनं आठवलं, संध्याकाळी पाणी लेट येणारे सोसायटीत नोटीस लागलीये. अय्यो रामा, एक थेंब पाणी सुद्धा माझ्या शरीरात ठेवलं नाही त्या म्हातारीने. रडली आणि शेवटी माझ्या रडण्याला कंटाळून गेली. अय्यो तुमचं रडणं म्हणजे सांगू नका. तांब्या म्हणू नका, वाटी म्हणू नका, बादली म्हणू नका, डायरेक्ट फायर ब्रिगेडचा बंब की हो. तो आज विजवायला कामी येतो, तुझ्यासारखं नाही आग लावायला. अय्यो मी आग लावते. अरे नक मुका 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 अरे नक मुका. नाक उडवू नको जास्त, तूच आग लावते
करतेस मला माहितीये. कदम काका राणी काकीनं फ्लँकिश देताना आणि राणी काकी शिंदे काकांना डोळा मारताना अय्यो आम्ही बघून सोडलं. हे कोणी सांगितलं सोसायटीत? अय्यो आम्ही. हा आणि काळे वहिनींची सून साडीमध्ये जीन्स पॅन्ट घालते आणि ऑफिसात जाऊन साडी सोडते. हे कोणी सांगितलं? अय्यो आम्ही. अय्यो आम्ही. स्वतःच्याकडे जरा बघा. स्वतःच ठेवायचं झाकून आणि म्हणे मांडवाला लागली आग. अय्यो आणि तुम्ही काय करता वेगळं म्हणते मी. त्या जोशीबाईचं नवरं रोज आतल्या पॅन्टवर घरात बसतं असं कोणी सांगितलं आम्हाला? तुझ्या नवऱ्यापेक्षा बरं. आमच्या नवऱ्याच्या आतल्या पॅन्टवर जायचं नाही म्हणते मी. सांगून ठेवते देव माणूस आहे तो. देव माणूस म्हणे. रात्री 12 नंतर पार्किंगला सगळ्या सोसायटीतल्या पुरुषांना एकत्र घेऊन धरून सोडा की घेऊन सोडा की चक्काड्या पेटत असतो लुंगी नेसून. माझा नवरा लुंगी नेसेल तर पोंगी वाजेल. तुझ्या बापाचं काय गेलं म्हणते मी. बरं लुंगी सोडा. अय्यो माझ्या नवऱ्याला लुंगी सोडा सांगणारी तू कोण? हे लुंगी सोडा म्हणजे विषय सोडा. अगं तुझ्या मुलीकडे बघ जरा. काय चाललंय तिचं? चांगलं चाललंय की. चांगलंच चालणार. चालू आहे ना पोरगी. असं माझी मुलगी तेवढी चालू आणि तुझा मुलगा ग एकदम सज्जन. मुलगा नाही ग मुलगा. मुलगा सगळं कसं नपुसलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी असतं जगात. पुल्लिंगी एवढं तुझं मुलगा तर लग्न का नाही ठरत अजून त्याच? माझ्या मुलाचं लग्न ठरलंय विनूच. हो आरवर नाही मुलगी. अय्यो माझ्या पण रुक्मिणीचं लग्न ठरलंय. आपल्या सोसायटीतला आहे मुलगा. वी वरनं नाव आहे त्याच. माझा पोरगा कोणी पटविला ग. माझा पोरगा कोणी पटविला. माझ्या पोरग्याची छावी तिच्या घराला नाही चावी. आमच्या घराला नाही चावी. अय्यो म्हणजे आर म्हणजे तुझी रुक्मिणी एकुलती एक आहे. अय्यो वी म्हणजे तुझा विनू एकुलता एक आहे. भानुप्रिया. अय्यो लक्ष्मी छाया. भानुप्रिया. अय्यो लक्ष्मी छाया. धमाल धमाल धमाल. 2 आठवड्यांची ही नवरात्र स्पेशलची धमाल. मला तर फार मजा आली बाबा हसून हसून. आणि आता जायची वेळ झाली हो. एवढी धमाल एवढं सगळं हसू आणि आता त्याच्यानंतर पुन्हा कधी भेटायचं काय माहिती. पत्र लिहाल ना मला. एखादा SMS कराल ना मला. ईमेल करा बर का मला. तुषार एवढंही दुःख झालेलं नाहीये. कधीतरी भेटायचंय पुढच्या पर्वात. याला पण यायचं. एवढं कशाला टेन्शन घेतोयस रे. नाही नाही नक्की आपण परत भेटणार आहोत. कधी ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा भविष्यात नक्की भेटू तुमच्या आवडत्या कार्यक्रमात जिथं टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तुमचा आमचा आवडता कार्यक्रम म्हणजे 2x4.